गुड मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एक वार आज समाजशास्त्राचा या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लक्षात घ्या, इयत्ता 12वीचे आपले 5 धडे पूर्ण झालेले आहेत आणि एकच धडा राहिलेला आहे. तो मी नंतर कंप्लीट करणार आहे. परंतु आता पुन्हा आपल्याला पहिल्या धड्यापासून जराशी रिव्हिजन घ्यायची आहे. आणि तुम्ही अभ्यास करत असाल ही मी अपेक्षा आणि आशा ठेवते. कारण बऱ्याच कमी प्रमाणामध्ये WhatsAppमध्ये तुमचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जे काही तुम्हाला स्वाध्याय दिलेले आहेत, ते तुम्ही खूप कमी प्रमाणामध्ये सोडवत आहात. अपेक्षा अशी आहे, की इयत्ता 12वी म्हणजे तुमचं यावर्षी बोर्डाची परीक्षा आहे आणि म्हणून तुम्हाला 12वीचा अभ्यास जो करायचा आहे, तो अभ्यास करत असताना स्वाध्याय सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वाध्याय सोडवत चला आणि तो स्वाध्याय तुम्ही WhatsApp ग्रुपवर टाकत चला आणि त्या पद्धतीने जर कोणते प्रश्न तुम्हाला समजले नाही, तर त्या पद्धतीने तुम्ही मला ते इन्फॉर्मेशन किंवा ती माहिती किंवा जे न समजणारे प्रश्न आहेत, ते तुम्ही मला विचारत चला. आज 5 धडे आपले झालेले आहेत, परंतु मी पहिल्या धड्याकडे पुन्हा वळणार आहे. आणि पहिल्या धड्याचे नाव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, की भारतीय समाजाचा परिचय असं आहे. आता हा जो भारतीय समाजाचा परिचय आहे, हा भारतीय समाजाचा जो परिचय आहे, यामध्ये आपण भारतीय समाजाचं जे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने वसाहतकालीन भारत पाहिलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की स्वातंत्र्योत्तर काळामधील भारत याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. भारतीय समाजाचा परिचय. आता यावर्षी आपल्याला 80 मार्काचं काय आहे पुन्हा फॉर्मॅट आहे. परंतु या 80 मार्कामध्ये बराचसा भाग आपला 25 ते 30 मार्काचा भाग हा वगळलेला आहे आणि त्याची पण मी इन्फॉर्मेशन WhatsApp ग्रुपवर तुम्हाला दिलेली आहे. आपले एकंदर किती धडे आहेत? 6 धडे आहेत. म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 6 धडे आहेत आणि या धड्यांमध्ये पहिले जे 3 धडे आहेत, या पहिल्या 3 धड्यांचा कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. तो ॲज इट इज तसाच ठेवलेला आहे. आणि पुढचे जे 3 धडे आहेत, याचा मात्र काही भाग हा पाठ्यपुस्तकामधून या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. म्हणजे त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न येणार नाहीत. आणि हे मी वेळोवेळी वारंवार तुम्हाला शिकविताना सांगितलेलं आहे किंवा त्या धड्याचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला त्याबद्दलची माहिती देखील दिलेली आहे. तसा हा जो पहिला भारतीय समाजाचा जो परिचय हा जो पाठ आहे, याचा मात्र कोणताच भाग आपला वगळलेला नाही. यामध्ये जर बघितलं तर भारतीय समाजाचा जो इतिहास आहे, या इतिहासामध्ये भारतीय समाजाची रचना कशी झालेली आहे याचं आपलं एक हे आहेच तुम्हाला, ज्याला YouTubeवर म्हणूया, की YouTubeवर मी ते लेसन्स तुमचे घेतलेले आहेत. आणि याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात फक्त आज एक रिव्हिजन घेतीये, की कशा पद्धतीने भारतीय समाजाचा प्राचीन भागाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि प्राचीन भागानंतर आपण मध्ययुगीन भाग आणि मध्ययुगीन नंतर वसाहतकालीन भारत आणि वसाहतकालीन भारतानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. या भारताचा अभ्यास करत असताना भारतीय समाजाचाच आपण अभ्यास केलेला आहे. भारतीय समाजाची जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये कशा पद्धतीने आधीचीच प्राचीन संस्कृती होती, नंतर कोणत्या संस्कृतीची रसमिसळण त्याच्यामध्ये झालेली आहे आणि त्याद्वारे कशा पद्धतीची नवीन संस्कृती भारतीय समाजामध्ये उदयास आलेली आहे, या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. YouTubeमध्ये तुम्ही जर गेले आणि त्या भागाचा तुम्ही अभ्यास केला, तर तुम्ही ते वारंवार ते ऐकत चला, म्हणजे त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट लक्षामध्ये येईल. यामध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या धार्मिक ज्या श्रद्धा प्रणाली आहेत, धर्म संस्था तयार झालेल्या आहेत. मूळचे भारताचे जे 4 ओरिजिनल जे धर्म आहेत, त्या धर्माचं पण आपण काय केलेली आहे, माहिती घेतलेली आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, शीख हे जे धर्म आहेत, हे मूळचे भारतामधले तयार झालेले धर्म आहेत आणि काही जे धर्म प्रणाली आहेत, हे काय झालेले आहे, पाश्चिमात्य देशामधून देखील भारतामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये पारसी धर्म आहे, ज्यू धर्म आहे किंवा इस्लाम आहे आणि अशी जी संस्कृती आहे, हे पाश्चिमात्य याच्यामधून भारतामध्ये आलेले
आहेत आणि या धर्मांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजेच धर्म प्रणाली त्याच पद्धतीने मग सामाजिक त्यांचं जीवन आपण बघितलेलं आहे की समाजामध्ये त्यांचं जीवन काय होतं, त्यांच्या शिक्षण पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या शिक्षण पद्धतीनंतर आपण अशा सामाजिक जीवन, शिक्षण पद्धती, धार्मिक व्यवस्था या सर्वांचा आपण अभ्यास तिन्ही धर्म प्रणालीमध्ये केलेला आहे. म्हणजे वसाहतकालीन मध्ये पण आपण तसंच केलेलं आहे आणि स्वातंत्र्योत्तर नंतर देखील कशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये जी काही रचना तयार झालेली आहे त्याचा आपण अभ्यास फक्त पहिल्या पाठामध्ये केलेला आहे. आता स्वाध्यायामध्ये 10 मार्काचा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलेला आहे की पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे भारतीय समाज कसा बदलत गेलेला आहे उदाहरणासहित स्पष्ट करायचं आहे. हा 10 मार्कासाठी येणारा प्रश्न आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 6 हा जो प्रश्न प्रकार आहे यामध्ये तुम्हाला 10 मार्कासाठी प्रश्न तयार होत आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे की पॉइंट दिलेले आहेत किंवा पॉइंट आपल्याला तयार करावे लागणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न प्रकार घ्यायचा आहे. पहिल्या धड्यामध्ये देखील असा प्रश्न आहे की काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की भारतीय समाजामध्ये कसा कसा बदल दिलाय. आता मुद्दे हेच असतील किंवा ते दुसरे पण मुद्दे टाकू शकतात, म्हणून मुद्द्यानुसार लिहिण्यास तुम्हाला शिकायचं आहे. आणि हे मी आधीपासून तुम्हाला सांगते की 10 मार्काचा जो प्रश्न प्रकार आहे तो लिहित असताना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत, ते मुद्दे तयार करायचे आहेत आणि हे मुद्दे आपण पद्धतीने कशा पद्धतीने तयार करतो हे आपल्यावर आहे. स्वमत द्या किंवा 10 मार्काचा जो प्रश्न आहे हे आपल्याला लिहायचे प्रश्न आहेत. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये 10 मार्काचा प्रश्न पहिला जो आहे, पहिल्या पाठाचा तो आहे की भारतीय समाज कसा बदलत गेला हे खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचे. मुद्दे बघा की इंग्रजी भाषा हे शिक्षणाचं माध्यम आहे, हा पहिला मुद्दा आहे पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं तर. दुसरा आहे मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. तिसरा मुद्दा आहे सामाजिक कायदे आणि पुढचा आहे वाहतूक आणि संपर्क, ज्याला आपण दळणवळण पण आपल्या भाषेमध्ये म्हणतो. की असे हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यानुसार भारतीय समाजामध्ये कसा बदल झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे किंवा हे आपल्याला ठरवायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की दीर्घोत्तरी जो प्रश्न आहे या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये प्रस्तावना करणं येणं अत्यंत गरजेचं आहे. जर प्रस्तावनाच जर आपण केली नाही तर आपण तो जो प्रश्न आहे तो आपल्याला नीटसा समजलेला नाही किंवा आपण त्याचे पॉइंट तयार करू शकत नाही. मग प्रस्तावना तुम्ही कशी तयार करू शकता की भारतीय समाज हा प्राचीन काळी कसा होता, मध्ययुगीन काळी कसा होता किंवा आत्ताचा कसा आहे हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये 1-2 ओळीमध्ये लिहू शकता किंवा प्रस्तावना करत असताना अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता की भारतीय समाजामध्ये आज बऱ्याच अंशी बदल झालेला आहे किंवा तो आता विकसनशील जो देश आहे आपला तो आता विकसित होण्याच्या मार्गावर तयार झालेला आहे आणि त्याला हे जे घटक जे आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे ते जबाबदार आहेत आणि ते कशा पद्धतीने जबाबदार आहेत हे खालील मुद्द्यांच्या द्वारे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. उदाहरणार्थ काय आहे की भारतीय समाजामध्ये जे काही घटक आहेत दुर्बल घटक पण तयार आहेत. मग दुर्बल घटकांमध्ये काय आहेत, स्त्रिया आहेत किंवा मग ज्याला म्हणू आपण बालक आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत किंवा कुशल किंवा अकुशल कामगार आहेत. असे जे दुर्बल घटक आहेत या दुर्बल घटकांवर काय आहे, ही जे काही घटक आहेत या घटकांना देखील मध्य आपण धरून आपण असं म्हणू शकतो की भारतीय समाजामध्ये बरेचसे हे जे दुर्बल घटक आहेत ते काही अंशी आता चांगल्या पद्धतीच्या सुविधांमुळे भारतीय समाजामध्ये स्थिरावलेले आहेत, त्यांच्यामध्ये बदल होत आहे आणि म्हणून खालील मुद्द्यांच्या आधारे तो कसा होत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पहिला मुद्दा आहे की भाषेचा त्यांनी दिलेला आहे. पहिला मुद्दा काय आहे की इंग्रजी भाषा हे शिक्षणाचं माध्यम. वाटतो का काही बदल आपल्याला, इंग्रजी भाषा ही शिक्षणामध्ये आल्यानुसार काही बदल तयार झालेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? मग जर वाटत असेल तर ते कोणत्या पद्धतीचे बदल आहेत हे तुम्हाला नमूद करायचंय. मुळात आपण इंग्रजी भाषा शिकतो, तुम्हाला 5वी पासून किंवा 1ली पासून इंग्रजी भाषा आहे आणि मग तेव्हापासून आपण इतर भाषांबरोबर इंग्रजीचा देखील अभ्यास करतो. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा 10वी पर्यंत आपल्याला सगळ्यांना काय आहे त्याचा
ज्याला म्हणूया आपण कंपल्सरी आहेत, किंवा या तिन्ही भाषांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग ही जी भाषा आहे याला इंग्रजी भाषेला मुळातच आपण संपर्काची भाषा म्हटलेलं आहे. ही जी संपर्काची भाषा आहे ही शिकणं आपल्याला गरजेचं आहे. मराठी ही आपली मायबोली आहे किंवा ही आपली महाराष्ट्राची भाषा आहे, ही पण जशी आपण शिकतो त्याच पद्धतीने राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी याचंही ज्ञान आपल्याला पाहिजे, ज्याला आपण राज्यभाषा देखील म्हटलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने इंग्रजी ही संपर्क भाषा आहे. जर आपल्याला बाहेरच्या देशामध्ये जायचं आहे, जर इतर देशांशी संपर्क साधायचा आहे, तर कुठेतरी इंग्रजी या भाषेद्वारे आपण तो संपर्क साधू शकतो. आणि म्हणून आपल्याला ती संपर्क भाषा म्हणून अवगत येणं गरजेचं आहे. आणि मग हे जे इंग्रजी मधील जे शिक्षण आहे, या शिक्षणामुळे काय झालेलं आहे, विचार सुधारलेले आहेत. कुठेतरी आपल्याला संपर्क आपला वाढलेला आहे. बघा, भाषा जर आपल्यामध्ये जर आल्या नाहीत किंवा भाषेचं जर ज्ञान आपल्यामध्ये नाही, तर हे जर ज्ञान नसेल तर आपला जो संपर्क आहे ना तो कुठेतरी खुंटतो किंवा आपण इतरांशी संपर्क साधू शकत नाही. जर दोन भाषिक लोक एकत्र आलेले आहेत आणि हे जे दोन भाषिक आहेत ते एकमेकांशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधू शकतात. तुम्ही जर एखाद्या प्रवासामध्ये असाल आणि जर तुमच्या समोर जर एक वेगळा भाषिक व्यक्ती जर बसलेला असेल, परंतु तुम्हाला त्याची भाषा आणि तुमची भाषा जर त्याला समजत नसेल तर तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकत नाही. म्हणजे विचारांचे आदान प्रदान करण्याचं माध्यम हे भाषा आहे. आणि त्यासाठी इंग्रजी ही जी भाषा आहे ती संपर्क भाषा असल्यामुळं त्याचं ज्ञान अवगत होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे इंग्रजीचं जर बघितलं तर राजा राममोहन रॉय यांनी देखील इंग्रजी भाषा ही अभ्यासक्रमामध्ये आणण्यासाठी त्यांनी 17व्या-18व्या दशकामध्येच प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या पद्धतीने इंग्रजी भाषा ही त्यांनी अभ्यासक्रमामध्ये आणलेल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांनी उघडलेल्या आहेत. आणि म्हणून संपर्क भाषा म्हणून ती येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने ज्या भाषेमध्ये आपण बोलतो, जी आपली मायभाषा आहे, जी आपली मातृभाषा आहे, आणि त्याचं पण ज्ञान असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. कारण ते जर चांगल्या पद्धतीने असेल तरच आपण इतर भाषा शिकू शकतो. आणि म्हणून मराठी ही जर आपली मातृभाषा आहे तर त्याचं सर्वात प्रथम ज्ञान घेणं अत्यंत गरजेचं आहे, असं हे माझं मत आहे. तसं तुम्ही तुमचं मत देखील तिथं देऊ शकता. आणि म्हणून पहिला जो पॉइंट आहे तो इंग्रजी भाषेविषयीचा आहे. दुसरा आहे मतदानासाठी जी वयोमर्यादा आहे ती कमी होणे. आता मतदानासाठी जी वयोमर्यादा, आजची वयोमर्यादा काय आहे? मुलींचं वय 18 वर्ष पूर्ण किंवा मुलांचं वय 21 वर्ष असं आहे का? हे तर विवाहासाठी झालेलं आहे. परंतु जर मतदानासाठी जर बघितलं तर 18 वर्षाच्या पुढील व्यक्ती मतदानासाठी काय आहे? पात्र आहे असं म्हटलं जातं. आणि मग 18 वर्षाच्या पुढे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पुढे बदल झालेला आहे की 21 वर्षाच्या पुढे मतदानाचा प्रौढ मतदान ज्याला म्हणतात तो अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. 1947च्या आधी जी लोकशाही भारतीय समाजामध्ये होती ना, त्यांनी काय केलेलं आहे, प्रौढ मतदान हे तत्व भारतीय समाजामध्ये स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून वयाची 21 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा सर्वाधिक अधिकार आहे. मताधिकाराची जी वयोमर्यादा आहे ती मात्र आता 18 वर्षापर्यंत झालेली, की 18 वर्षाच्या पुढे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 18 वर्षाच्या पुढे काय झालेलं आहे, मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे 18 ते 21 वर्षाच्या टप्प्यामध्ये तुम्ही मतदान करू शकता. तुमचं वय जर आता 18 पूर्ण आहे तर पुढचं जे काही मतदानाचं जो आहे कालावधी त्यामध्ये तुम्ही मतदानास पात्र आहे. तो आपला हक्क आहे, तो आपला अधिकार आहे आणि तो आपण गाजवलाच पाहिजे. कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत. आपण जो आपल्याला पाहिजे तो उमेदवार आपण निवडून देऊ शकतो. आणि म्हणून याचं देखील जी वयोमर्यादा कमी झालेली आहे याचाच अर्थ कुठंतरी ज्ञान हे वाढत आहे. जेव्हा ज्ञान वाढतं ना तेव्हा त्या ज्ञानाचा उपयोग काय झालेला आहे बघा ना. आधीचा अभ्यासक्रम वेगळा होता, आता ज्ञानाच्या कक्षा वाढलेल्या आहेत, रुंदावलेल्या आहेत. आणि म्हणून हा जो आत्ताचे जे ज्याला आपण म्हणूया युवा पिढी ही खूप ज्याला म्हणूया प्रोग्रेसिव्ह पथावर आहे. आणि म्हणून मतदानाचा जो 21चा जो प्रौढ मतदान जे होतं ते त्यांनी आता 18 वर्षाच्या पुढेच आणलेलं आहे. की ज्ञान वाढल्यामुळं त्यांच्या ज्या विचार करण्याच्या ज्या सीमा आहेत त्या देखील वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं मतदानाचा जो हा हक्क आहे तो
तो जास्त प्रमाणामध्ये आपण गाजवला पाहिजे आणि म्हणून भारतीय समाजावर देखील याचा परिणाम झालेला आहे. पुढे आहे सामाजिक कायदे. आता हे जे कायदे आहेत, या कायद्यामध्ये भारतीय समाजामध्ये कितीतरी कायदे तयार झालेले आहेत. अस्पृश्य किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या विरोधामध्ये कायदे तयार झालेले आहेत. बालविवाहाच्या विरोधामध्ये कायदा झालेला आहे. विधवा पुनर्विवाह कायदा झालेला आहे. हुंडा प्रतिबंधक नियम कायदे. कायदे हे समाजाच्या भल्यासाठी आहेत. समाजाची प्रगती आणि दिशा ठरवण्यासाठी कायदे आहेत आणि या कायद्यांमुळे काय झालेलं आहे, परिवर्तन समाजामध्ये झालेले. कायदे आले, समाज सुधारला, समाजामध्ये परिवर्तन आलं आणि त्या परिवर्तनाची गती ही या कायद्यामुळे तयार झालेली आहे. म्हणून त्याचा देखील चांगलाच प्रभाव हा भारतीय समाजावर झालेला आहे आणि सामाजिक बदलाला या कायद्यामुळे एक चालना किंवा गती मिळालेली आहे. पुढचा आहे वाहतूक आणि संपर्क, दळणवळण, ज्याला आज आपण म्हणतो नॅशनल हायवे झालेले आहेत. आपण म्हणतो की चार पदरी ज्याला म्हणूया आपण वाहतूक यंत्रणा तयार झालेली आहे. वेगवेगळे ज्याला आपण म्हणूया ब्रिज तयार झालेले आहेत. याचा आपण वाहतुकीसाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्याच पद्धतीने जलमार्ग आहे. त्याच पद्धतीने आपण म्हणतो की ज्याला म्हणूया आपण रस्ते मार्ग तयार झालेले आहेत आणि असे अनेक जे मार्ग आहेत, हे जे वाहतूक आणि दळणवळण जे आहे, हे ज्याला म्हणूया आपण संपर्क जे साधनं, ते जे साधनं आहेत त्याद्वारे देखील ही जी वाहतूक आहे ती खूप सोपी झालेली आहे. मग याच्यामध्ये जनसंपर्क जे साधनं आहेत त्यामुळे देखील हे दळणवळण इतक्या पद्धतीने वाढलेलं आहे. आणि यामध्ये संगणक आहे, इंटरनेट आहे, ही जी साधनं आहेत, जनसंपर्क साधनं आहेत, त्याच्यामुळं ही यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. दळणवळण, वाहतूक, संप्रेषण, या संप्रेषणाखाली खूप पटकन काय होतं आहे की एखादी माहितीचं प्रसारण होत आहे. एखादं जर आपल्याला वाहतूक करायची आहे तर मग त्याला आपण म्हणूया की उड्डाण मार्ग आहे, जलमार्ग आहे आणि ज्याला म्हणूया आपण रस्ते मार्ग, हायवे आणि हे सर्व सोयी सुविधा आता तयार झालेल्या आहे भारतामध्ये. आत्ताच आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण म्हणतो की मेट्रोज देखील आता भारतामध्ये सुरू होत आहेत आणि काही काही ज्या प्रगत जे सिटी आहेत त्याच्यामध्ये तर मेट्रोज तयारही झालेल्या आहेत, धावतातही. म्हणजे अशा पद्धतीने भारतामध्ये वेळ आणि अंतर कमी करण्यासाठी दळणवळण, वाहतूक या संप्रेषण साधनांचा देखील उपयोग केला जात आहे आणि त्यामुळे भारतीय समाजामध्ये विकास साधला जात आहे. मी आज तुम्हाला एक 10 मार्काचा प्रश्न सांगते की तो कशा पद्धतीने लिहायचा आहे. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न लिहित असताना लक्षात घ्या, पॉइंट आणि त्याचं विश्लेषण करायला तुम्ही शिका. जेवढ्या पद्धतीने तुम्ही तो विश्लेषण कराल, जेवढ्या पद्धतीने तुम्हाला तो रंगवता येईल, ज्या पद्धतीने तुम्हाला विचार मांडता येईल, ही एक कला आहे आणि ते शिकून घ्या. ही कला तुम्हाला वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टींनीच तयार होणार आहे. तुम्हाला त्यासाठी वाचन पण पाहिजे अवांतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिहिण्याची सवय आणि प्रॅक्टिस पण पाहिजे. फक्त मार्गदर्शन लिहित असताना कशा पद्धतीने करायचं याचं गायडन्स मी तुम्हाला करतेय आणि ते गायडन्स तुम्ही घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करा, सराव करा. हा जो प्रश्न मी आज घेतलेला आहे की पुढील मुद्द्यांच्या द्वारे भारतीय समाजामध्ये कसा बदल झाला हे तुम्हाला सांगायचंय. मग याच्यामध्ये इंग्रजी भाषा आहे, मतदानाचा अधिकार आहे, दळणवळण वाहतूक साधनं आहे, त्याच पद्धतीने कायदे आहेत. या सर्वांचा परिणाम भारतीय समाजावर कसा झालेला आहे, तेव्हा कसा झाला, आज कसा होत आहे, याचं थोडक्यात वर्णन तुम्हाला करायचं आहे. हा एकच प्रश्न मी तुमचा आज घेतलेला आहे. तो व्यवस्थित रीतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि याचा पुढचा जो एक प्रश्न आहे की काही जे मुद्दे आहेत, मग प्रशासन व्यवस्था असेल किंवा मग राजकीय व्यवस्था असेल, याचा वापर करून भारतीय समाजावर त्याचा काय परिणाम झालेला आहे हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने मध्ये जर लिहिता आलं तर तुम्ही त्याचा देखील सराव करा. म्हणजे आपणच प्रश्न तयार करायचे, आपणच त्याचं उत्तर लिहायचा सराव करा. कारण ऍप्लिकेशन बेसचे प्रश्न आहेत. जेवढं तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स पडतील. आता तुम्हाला ह्या पहिल्या धड्याचा मी एक प्रश्न घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला अजूनही असेच प्रश्न मी रिव्हिजन या माध्यमाद्वारे घेणार आहे आणि त्यामुळे हा एक जो प्रश्न मी तुमचा घेतलेला आहे त्याचं तुम्ही लिहून मला ते उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. धन्यवाद.